मुलीला उठाबशा काढायला लावल्या, त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता। त्यानंतर श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेची हिंदी आणि इंग्रजी माध्यमाची मान्यता रद्द करण्यात आली आहे। शाळेची मान्यता रद्द करण्याचा शासन निर्णय जारी झाला आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांचं समायोजन अन्य शाळेत केलं जाईल। विद्यार्थीच्या मृत्यू प्रकरणात शाळेची मान्यता अखेर रद्द करण्यात आलेली आहे आणि मी त्या शाळेबरोबर उभा आहे। आपण पाहू शकता ही ती श्रीमद हनुमान विद्या मंदिर ही शाळा आहे। या शाळेमध्ये अनधिकृतपणे या ठिकाणी 9वी आणि 10वीचे ज्या खोळ्या अनधिकृतपणे सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीमध्ये उघड झालेले आहे आणि ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर या शाळेमधील इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम वरती याची मान्यता जी आहे ती देखील शिक्षण विभागाने रद्द करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी या शाळेच्या बाहेर महापालिकेने देखील फलक लावण्यात आला होता की शाळा ही अनधिकृतपणे आहे। तरी देखील या वसई तालुक्यातले जे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी जे शाळा अनधिकृत सुरू असल्याचं शाळेवरती कारवाई न केल्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। मात्र या शाळे प्रकरणात अजून किती या शाळेमध्ये शिक्षक जे आहेत त्या अपात्र आणि पात्रता असल्याच्या शिक्षणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। मात्र या प्रकरणात जी शिक्षकाने शिक्षा दिली होती त्या शिक्षकाला अजूनही न्यायालयीन कोठडी आहे। मात्र या ठिकाणी वसई तालुक्यात आणि त्या सुरू असलेल्या अनुकृत शाळेवरती आता कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांनी केलेली आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई।